प्रश्न पडलाय, दिव्याचा शोध कुणी लावला असं नो? सर यांचं काय आता? तुमचं काय? कुणी लावला? मी कसं काय लावलं? हे मी आधी लाईट लावली, खाटेखाली बल्ब पडला होता, तो घेतला आणि त्याला लावला. वागाला. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर आरोप तुमच्या भावाने केलाय. तुम्ही घरी मदत करत नाही, तुम्ही घरात काम करत नाही, आणि काम केलं तर ते वाढवून ठेवता. तुमच्या घराचं शिफ्टिंग चालू होतं. मित्रांनी भावाला विचारलं काही मदत हवी आहे का, तर भाऊ म्हणाला हो, आनंद इंगळेला इथून घेऊन जा. घरामध्ये मी भरपूर कामं करतो. मग तेच नको असतात त्यांना. तुम्ही जी कामं करतात ते नको असतं त्यांना. तो वाढवून ठेवता तुम्ही कामं. नाही. असा आरोप आहे. आनंद दादा खरं बोल, तू बाकरवाडीची शपथ घेतली आहे. ठीक आहे, हा आरोप मी मान्य करतो. अरे या माणसाचा त्रास होतो तुम्हाला? अरे हा माणूस म्हणजे फणस आहे, फणस. वरतून जरी काटेरे दिसत असताना तरी आतून असा गुलगुलीत आहे, गुलगुलीत गऱ्यांसारखा सोनेरी. गुलगुलीत असं म्हणाल तुम्हाला? गुलगुलीत आहेत ते. कधी आंब बघितलं? आंब? हा काय आंब? अरे हा आंबा म्हणतात सर, तेच ते. हे बघा सर, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा सर. 1200 रुपये डझन सर, 1200 रुपये डझन आहे सर. मी 800ला देतो, घेता का एक पेटी? म्हणजे सर बघा 800ला चांगला आहे सर. फल बघा तुम्ही, स्पेशल आहे सर. सर घ्या ना. 800 म्हणजे जास्त होतं ते. ए कितीला दिला? हे 750ला देतो. 650. आंबे विकायला आला तू इथे? इथे काम मिळतात तुला, तर आंबे विकायला आलास? माय गॉड घ्या ना आमची केस, मला अरे जेवण काय करायचंय. हो जरा तुम्ही थांबा ना एक मिनिट. तिकडे एक केस चालू आहे, त्यात तुमची केस. याला काय अर्थ आहे? काय फालतूगिरी आहे? काय अरे काय आहे? अरे ही केस कोणाची आहे? माझ्या पोराच्या विषयावर पडलं तू. सर ही केस कुणाची? अरे माझ्या पोराच्या विषयावर पडल्यास. फुका काय सोडली मी आता. कशाला वाढवलं? कशाला वाढवली एवढी मिशी? आधी उंची वाढवायची, मग मिशी वाढवायची. मी या घड्याळाचा शोध लावला. घड्याळाचा शोध. हे मिस्टर इंडिया सारखं घड्याळ आहे. अरे मग त्याला देऊन टाका. तुमच्याकडे कशाला ठेवलं ते? नाही हा मी नवीन शोध लावला ना सर. हे काय याची चावी फिरवली ना की माणूस दिसतच नाही. काय सांगता? कसं हा. काय? हा? हे बघा आता बघा तुम्ही. हा? सर दिसतोय मी? अरे कुठं काय? काहीच नाही. बघा आता बोलले सर, मी दिसत नाही. अरे दिसत नाही म्हटलं मी. काहीच नाही. जादू नाहीये म्हटलं. दिसून राहिलं तुम्हाला. नाही सर, तुम्ही बघा ना आता तुम्हाला दिसतोय का मी? अरे हा दिसतो म्हणजे माझ्या समोर उभा आहे. सर तसं नाहीये. हा? तुम्हाला दिसतोय तो तिथं नाही, हा. मी इथे. आता सांगा मी कुठे? अरे तू इथंच आहेस. नाही सर, मी तिथं नाही सर, मी इथं आहे सर. वागाला. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुम्ही इतरांच्या टॅलेंटला वाव देत नाही, नवकवींच्या प्रतिभेचा तुम्ही गळा पकडता. हाही आरोप मला मान्य नाहीये. इतरांच्या टॅलेंटला आपण कोण वाव देणार आहे किंवा न देणार आहे म्हणजे. पण एक फार मोठे कवी आहेत, त्यांची कविता तुम्हाला अजिबात आवडत नाही का? कोण बरं? समाजकवी वाचस्पती पुष्कर श्रोत्री. अरे हा कवी कधी झाला? कवी कुणीही कधीही होऊ शकतं. त्यांच्या कविता तुम्हाला का आवडत नाहीत? किती छान करतात त्या कविता, किती छान. मी त्या दिवशी वाचली एक कविता. असे का असे का असे का, बेलाला पाने तीनच का, ताटाखाली वाटीच का, वाटीत दूधच का, दूध मांजर पिऊन गेलीच का. कवी पुष्कर श्रोत्री. अरे वा, ग्रेट रे बाबा. किती छान कविता आहे.
सगळ्यांना काही उगाच विदर्भाचं म्हणून सगळ्याला ग्रेट म्हणू नका. ते कल्पना सर किती अहो, भंडार काय आहे. काय हे काही काय कविता आहे का? मग हो, काय? छान आहे मी कविता. तुम्हाला सांगू का, मला पुष्कर श्रोत्री कविता करतात हे मुळात आधी माहिती नव्हतं. अच्छा. ते करत असतील तर त्यांनी त्या ताबडतोब थांबवल्या पाहिजेत असं माझं हे मत तुम्ही आहे. ठरवू नका, त्यांनी थांबवायचं की ते करत राहणार. नाही नाही, हे आवडतात. बरोबर नाही. हा, आमच्यावरती आरोप करता तुम्ही. कसले आरोप? की तुम्हाला त्यांच्या कविता आवडत नाहीत म्हणजे त्यांच्या तुम्ही काय गळचेपी करता म्हणून. हो. अरे बापरे, मी हे करून आरोप सिद्धच करतोय नाही का? कवितेमध्ये प्रतिभा हवी, प्रतिमा हवी, कला हवी. जशी आता तुम्ही माझीच कविता घ्या ना सर. अरे वा, वा, क्या बात है. कवी कुणीही होऊ हा. शकतो. लक्ष देऊ नाही का? अगर मेरी टिंगल करके तुम करोगे मेरा छळ, वा वा. अगर मेरी टिंगल करके तुम करोगे मेरा छळ, मिलेगा लगेच तुम्हें तुम्हारे बुरे कर्मों का फल. क्या बात आहे बघा. मारूंगा वेत की छड़ी से आहा. तो उठेंगे आंग पे वल, दर्द है सर, दर्द दर्द. और तभी तुमको समझ में आएगा और हो जाओगे सूत के जैसे सरल. वा वा वा. जबरदस्त. हे असते इंगळे प्रतिभा. बघा सर. काय हो, काय बोलताय तुम्ही? सर सर मी पण कविता की. अरे वा. वाह 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 परत सुरू घ्या. आला आला वारा संगे, वाह वाह वाह. आला आला वारा संगे, वा वा. आला आला वारा संगे, दोरीवरचे कपडे उडून जातील घरात. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पुढील आरोप आहे. तुम्ही खूपच हेल्थ कॉन्शियस आहात. खूपच म्हणजे हा व्यायाम वगैरे म्हणजे आतापर्यंत अनेक डॉक्टरकडे गेलात तुम्ही. हा एक आरोप मात्र माझ्यावर नक्की आहे. हा आरोप म्हणशील तर हा करेक्ट आहे. हा पण तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर एकच झालं की तुमचं वजन कमी नाही झालं, त्यांचं फक्त मनोरंजन झालं तिकडे. तुम्ही खरंच हो. व्यायाम करता म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन कोणाशी आहे? सलमान खान अरे काय बाबा, नाही की जयवंत वाडकर? अरे होऊन घातलं डोकं. कौल. अरे कौल फोडले त्याच्या डोक्यावर. अरे अरे होत नव्हता म्हणून देवाकडे कौल मागून घेतला रे. सर मग देवाचा कौल मिळाला असं समजा ना. कसा? माझं नाव देवा आहे सर. अरे पोरगा रे माझं ते सुट्ट्या लागल्या म्हणून आणलं त्याला. कोणतं तोडफोड करू नका. सरळ सरळ बोला काय बोलायचं आहे ते. सॉरी. ते वजन कमी करत नाहीत यावर बोलतोय आपण. एक मिनिट. अरे माणसाच्या शारीरिक वजनावर जाऊ नका. त्याचं सामाजिक वजन बघा, सामाजिक वजन. सर या आपण तुमचं सामाजिक वजन करूया. या Please, सर. sir, या. नाही सर या. नाही हे अति होत आहे. हे नाही. मुद्दाम आहे. हा सर नाही नाही, सर sir, नाही लोकांना प्रूव्ह करा दाखवून सर द्यायचं. नाही. अरे काय प्रूव्ह करायचंय मला? मी असं म्हणतो की म्हणू नका ते दाखवा करून. नाही नाही तुम्ही 4 लोकांमध्ये असं 4 लोकांना महाराष्ट्र समोर 4 लोक या आता कसला विचार करा. काय वजन बिजन करायला लावता रे? समाजातलं वजन दाखवूया आपण. करा सर या करा. सर तुम्ही प्रूव्ह करा. हा करा सर. दामले सर जरा बरोबर चला माझ्या. नाही नाही माझ्या बरोबर चला. आधी तुमचं वजन बघूया मग माझं. नाही नाही एक एक पाय ठेवूया तुझं एक पाय माझं एक.